मला करुणा शिरवाळ यांच्याविषयी काय माहिती. फक्त मी पत्रकारांना तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, परळीमध्ये एक केस आहे, बापू अंधळे मर्डर केस. हे जे वंजारी आणि हे वाद पेटवत आहेत ना, हे वंजाऱ्यांचे त्याच्यात 20 एक आरोपी आहेत दोन्ही बाजूला. त्या 20 आरोपींमध्ये एक वाल्मिक कराडाचं नाव, कशा हुशाऱ्यांनी त्यांना अण्णा लिहिलंय, वाल्मिक अण्णा, कराड पण नाही लिहिलंय. म्हणजे जणू काय पोलीस ओळखतच नाही. हे पोलीस किती चमचे होते त्या वाल्मिक कराडचे, हा महाजन नावाच्या गादीवर. मग एवढे जणांना वंजाऱ्यांचं पुढं काय आहे, तर 20 आरोपी कसे काय झाले? 20 आरोपी वंजारी समाजाचे आहेत. बापू अंधळे मर्डर केस आणि बापू अंधळे मर्डर केस हे सगळं कांड हे रचित होतं एका माणसाला लटकवण्यासाठी. त्या माणसाचं नाव घेत नाही मी, ते सोडून द्या. पण ह्या मागे एकच माणूस होता, वाल्मिक कराड. आता लोकांना म्हणजे बीडमधल्या आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांचं म्हणणं काय, ते म्हणाले, साहेब हा जर 302 खाली अटकेत गेला तर अजून कमीत कमी 40 मर्डरचे लोक ओपन आउट येतील, की बाहेर येतील आणि सांगतील की हा मर्डर ह्यांनी केलाय, आम्ही साक्ष देतो, हा मर्डर ह्यांनी केला, आम्ही साक्ष देतो. लोक वाट बघतात की हा 302चा आरोपी झाला की आपण बाहेर जाऊ. तसं मी सांगतो, रामकृष्ण बांगर यांच्या कुटुंबाशी मी बोलतोय. 14 शैक्षणिक संस्थांचे मालक, त्यांना ज्या पद्धतीने टॉर्चर करण्यात आलंय, त्यांच्या बायकोवरती 307ची केस टाकली. 307. एखादी बाई फायरिंग करू शकते काय? ती काय फुलंदेवी आहे? एका गांधीवादी कार्यकर्त्याच्या घरातली बाई आहे ती, तिच्यावर 307 टाकली आहे वाल्मिक कराड आणि कंपनीने. वाढ बघतात ते. हा 302 मध्ये गेला की ते त्यांचं प्रकट दिन होईल आणि प्रकट दिन होईल ते सगळ्याच स्टोऱ्या सांगतील की त्यांच्या घरात आराला कसा दम देता येते. आणि त्यांच्याच सुनेला उपोषणाला बसलाय की वाल्मिक म्हणजे संत आहे. म्हणजे आता जसं भगवान गड आहे तसं मला वाटतं की लवकरच एक गड स्थापन होईल, वाल्मिक गड. तेवढंच राहिलं. म्हणजे इतकं देवत्व मिळतंय, इतकं उदात्तीकरण होतं एखाद्या खुन्याचं, असं मी आयुष्यात पाहिलं नव्हतं. म्हणजे एखाद्या खुन्याला इतका जातीपातीचा आधार देऊन मोठं करणं, ही कुठली प्रथा आपण महाराष्ट्रात पडतोय याचाच विचार करत. मेला कोण, तो कुठल्या जातीचा, मारलं कोणी, तो कुठल्या जातीचा. एक जात त्याच्या बाजूने, एक जात त्या बाजूने, असं महाराष्ट्रात केलं तर वाटवत व्हायचं महाराष्ट्रात. रामन राघोची जात नाही सोडून नशिबाचं. सर, संतोष देशमुखचा भाऊ आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे सागर बंगल्यावर. मला काय कळलं, कुठल्या पत्रकाराने छापलं किंवा कुठल्या पत्रकार छापतायत मला माहीत नाही. पण पत्रकार नेहमी महाराष्ट्राला एक खाद्य पुरवत असतात दिवसभर टाइमपास करण्यासाठी. आज आमचा चांगला टाइमपास झाला. सकाळपर्यंत फोन येत होते, कधी जाणार कधी जाणार कधी जाणार. मी डायरेक्ट घरी आलो आणि तुमच्यासमोर आम्ही काय कुठे जात नाही, आम्ही जिथे आहोत तिथेच आहोत. तुमच्या नावाची पण चर्चा की आवड पण जाणार. हां, मी पण नशीब बोलले नाही, मी डायरेक्ट एक वेळ राजकारण सोडून कुठे जाणार बी नाही. अर्थात साहेब सांगतील तेच शेवटी आमच्या आयुष्यात. कारण आम्ही साहेबांना खरोखर दैवत मानतो. आणि खोटं नाट्य देवेत 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 नाही, आमचे खरोखर दैवत. भी ईवीएम में गड़बड़ी नहीं थी. उसने कहा, चुनाव आयोग ने कहा कि ईवीएम में कोई भी कौन चुनाव आयोग? राजीव, देश में चुनाव आयोग का अस्तित्व है क्या? और उनके जो राजीव कुमार है वो चुनाव आयोग के अध्यक्ष है कि उनके तोता है? तोता, सत्ताधारी पक्ष जो केंद्र में है उसका तोता है. राजीव कुमार नाम का तोता बात करता है. मशीनमध्ये लफडं आहे, मशीनमध्ये मतं वाढवली जातात, असं जाणार काय? साधी गोष्ट आहे. चोर कधी सांगतो का मी चोरी केली? मशीनमध्ये जे काय झालं ते झालं. त्याच्या जीवावर निवडणुका जिंकल्या गेल्या. कारण एखादी निवडणूक घेऊन दाखवा ना तुम्ही बॅलेटवर. एक निवडणूक घ्या बायपोल. म्हटलं आम्ही आमच्या आमदाराला सांगतो राजीनामा द्या, एक बायपोल घ्या, चला उभे.
आणि मी महाराष्ट्राच्या परत एकदा लक्ष घालून देतो की सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता की निवडणूक आयोग स्थापित करायचा असेल तेव्हा त्याचा निवडणूक आयोगाचा जो आता जे राजीव ज्या जागेवर आहे, त्या जागेवरती माणूस जर बसवायचा असेल तर त्या माणसाची मान्यता ही सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते अशा तिघांनी मिळून ठरवायला पाहिजे. आपल्या मनाप्रमाणे अध्यक्ष बसवता येणार नाही, आपल्या मनाप्रमाणे कठपुतली बसवता येणार नाही, बोलकं बावलं बसवता येणार नाही. म्हणून काय केलं सत्ताधारी पक्षांनी, ज्यांनी हा निर्णय दिला होता सर्वोच्च न्यायालय, त्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनाच चला तुम्ही घरी चला, तुम्ही घरी चला, आणि कायदा केला पारित की काही गरज नाही सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची. 2 माणसं सत्ताधारी पक्षाची बसतील आणि 1 विरोधी पक्ष नेता, म्हणजे कायम निर्णय काय येईल 2:1. अहो कमीत कमी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या 5-6 संस्था या राजकारणात बाजूला ठेवा, त्याच्यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप नको, त्या स्वतंत्र ठेवा. राजकीय हस्तक्षेप करून बसवलेला राजीव कुमार काय सांगणार, नाही नाही घोटाळा आहे हा त्या ह्याच्यात वोटिंग मशीनमध्ये, अरे बोलकं भावलंय राजीव कुमार, क्या मालूम अभी इसमें सच्चाई क्या है, क्योंकि ये जो सुनाई दिया वो तो ऐसा था कि पार्लियामेंट में हमारे 6-7 खासदारों को साइड में लेके कुल स्वयं सुनील तटकरे ही बोल रहे थे, वो बेटी और बाप को छोड़ दो और तुम आ जाओ हमारे पास. मुझे शक ये आता है कि तटकरे को मालूम नहीं हम ही कौन वाले, मुझे नहीं मालूम ये अफवाहें कौन फैलाता है, उसमें क्या पीछे इसके राज है, मुझे नहीं मालूम. लेकिन हमारी पार्टी लेके गए, हमारी निशानी लेके गए, तो भी हम लड़ रहे हैं, हम लड़ते रहेंगे, लड़ते लड़ते मर भी जाएंगे, लेकिन लड़ते रहेंगे. सर, कृषि मंत्री है माणिकराव कोकाटे कह रहे हैं कि लाडली बहन योजना की वजह से राज्य पे कर्ज बढ़ रहा है, इसको कहीं ना कहीं बंद करने की जरूरत है. ये तो स्टाइल है ना, अब तो शुरू हो गया है ना. चुनावी मंत्रिमंडल स्थापित होके माणिकराव जी को मंत्री बन के अभी 1 महीना भी नहीं हुआ है, और वैसा मंत्री बोल रहा है कि ये बंद करना पड़ेगा. तो ये तो कोई नीति के तहत तय हो रहा ना कि क्या करना चाहिए. पर हम कहते हैं कि हम आप लाडली बहन अब नहीं बंद कर सकते, हमारे बहनों को पैसा देना पड़ेगा, नहीं तो आपको हम महाराष्ट्र में घूमने नहीं देंगे. हम नहीं, हमारी बहनें, हमारी बहनें आपको रास्ते पे घूमने नहीं देंगी. और आप ही कहते हो ना कि सत्ता में आए हो तो सिर्फ बहनें जिम्मेदार है. हमारे लाडले बहनों को हम शुक्रिया अदा करते हैं, वो थी इसलिए हम सत्ता में हैं. ऐसे स्वयं उनके पक्ष के अध्यक्ष अजित पवार जी कहते हैं ना कि कुछ सही नहीं था, अगर बहन नहीं आती थी मदद करने तो कुछ सही नहीं था. ऐसा कौन कहता है? स्वयं राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार. तो अजित दादा पवार ने क्या अभी पूछना चाहिए उस मंत्री से, भाई तेरे को किसने अधिकार दिया ये बोलने का कि चलो बंद कर दो. मुझे तो शक है इस हाईकोर्ट में भी किसी को भेज देंगे और हाईकोर्ट से स्टे लेके आएंगे इस योजना के ऊपर और कहेंगे देखो हमने कुछ नहीं किया, हाईकोर्ट ने किया. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार आहेत आणि ते या चर्चाच सुरू आहेत. जर एकत्र येणार असतं तर दिल्लीमध्ये अजित पवारांचे खासम खास आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी कसं आमच्या खासदारांना बोलवलं असतं आणि सांगितलं असतं माय बापाला आणि मुलीला राहू दे बाजूला, तुम्ही या. जर ठरलं असतं तर मग त्याच्यात तटकरे साहेब असतेच ना. तटकरेंना सोडून कुठली आम्ही दोघं एकत्र येऊ शकतो का? तटकरेंचीच इच्छा नसेल कदाचित, आमची तर नाहीच मनापासून. हे कोण अफवा पसरवतोय माहित नाही मला, आमची म्हणजे अगदी मनापासून नाही. पण ह्याच्यातली सर्वात मोठं गुपित मी आज सांगितलं की
तटकरे साहेब आता आमचा पक्ष नेला, आमचं निशाणी नेली, आता आमचे खासदारी उचलून नेण्याचा प्रयत्न. आणि मी उघडपणाने महाराष्ट्रासमोर बोलतोय, असं काही लपून छपून बोलतच नाही. सुप्रियाताईंचं पण नाव ते केंद्रीय मंत्रिपद मिळणार आहे अहो, त्यामुळे असं आहे की काय, म्हणजे सांगितलं ना तुम्हाला, ते आमच्या खासदारांनाच सांगतात, बापाला आणि लेकीला सोडा, तुम्ही चला आमच्या बरोबर. सगळ्यांनीच गुंडाळलेलं नसतं ना इथे, काही जणांनी ठेवलेलं असतं. आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये नितीश कुमारांना दांबायचं कसं, तर अशा बातम्या सोडून, देखो वो आ रहे, देखो वो आ रहे, देखो उद्धव ठाकरे आ रहा है, देखो अजित पवार, शरद पवार जी आ रहे, देखो रुको 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 रुको. राष्ट्रीय राजकारणात त्याचा परिणाम होतो.